आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, रहा आमच्या सोबत अपडेट। पराभवाचे साक्षीदार होण्यापेक्षा दीपक आबांच्या विजयाचे शिलेदार व्हा, अभिषेक कांबळे। उपेक्षितांच्या हक्कासाठी तमाम मातंग समाज दीपक आबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार। शेकापचे सध्याचे नेतृत्व स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचाराला फाटा देण्याचा प्रयत्न करत आहेत। विरोधक विकासावर बोलण्यापेक्षा मतदारांना आमिष दाखवत आहेत। विरोधक जातीचं पैशाचं राजकारण करत आहेत। दीपक आबांनी 35 वर्ष जनतेची सेवा केली, तर शहाजी बापूंनी 5 वर्षात फक्त खोक्याचं राजकारण केलं। शेकापचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कधीही मतदान केलं नाही। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मते मागण्याचा अधिकार नाही। त्यामुळे मतदारांनी जातीपातीचं राजकारण विसरून विकासाला प्राधान्य द्यावं। या निवडणुकीत उपेक्षितांच्या हक्कासाठी मतदारसंघातील मातंग समाज दीपक आबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय। त्यामुळे पराभवाचा साक्षीदार होण्यापेक्षा दीपक आबांच्या विजयाचे शिलेदार व्हा, असं मत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी व्यक्त केले। महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक PC झपके, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे बोलताना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे म्हणाले की गेल्या 5 वर्षात खोके घेऊन शहाजी बापूंनी गद्दारी केली। दीपक आबांनी आत्तापर्यंत स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना 25 वर्ष आणि शहाजी बापूंना 5 वर्ष मदत केली, पण त्यांनी मदत करण्यास नकार दिला। त्यांना केलेल्या मदतीची उतराई करण्याची वेळ आली आहे। जो भावाचा होऊ शकला नाही, तो जनतेचा कसा होणार? डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कोणताही प्रश्न विचारा, त्यांचं एकच उत्तर आहे। गेली 55 वर्ष आबासाहेबांनी जनतेची सेवा केली। ज्यांनी गणपतराव देशमुख यांना कधीही मत दिलं नाही, त्यांना मते मागण्याचा काय अधिकार आहे? गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारांची गद्दारी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे। उपेक्षित समाजाच्या हक्कासाठी मतदारसंघातील मातंग समाज महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय। दीपक आबांना प्रचंड मतानं विजयी करण्याचा निर्धार मातंग समाजानं केलाय। त्यामुळे मतदारांनी गोरगरीब, दीनदलित, उपेक्षित, वंचित समाजाच्या क्रांतीची मशाल हाती घ्यावी आणि दीपक आबांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी केलंय।